नमस्कार, मी योगेंद्र राजपूत आपल्या इन्फोयोग 1206 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण इन्फोयोग 1206 या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा करतो. आपण आपल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पाच्या माहितीपासून करत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अष्टविनायकाची महती. बोला गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील 8 मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. महाराष्ट्रातील या विशिष्ट 8 ठिकाणच्या गणेश मंदिरांना अष्टविनायक म्हटले जाते. अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता, दुःखहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. श्री गणेशाच्या दगडावर कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकाची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे 2 ते 3 दिवसात ही अष्टविनायकाची यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री आणि रायगड जिल्ह्यात महड व पाली तसेच अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक अशी 8 अष्टविनायक मंदिरे आहेत. मोरगावचा मयुरेश्वर हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती मानला जातो. पुण्यातील मोरगाव परिसरात मोरेश्वर उर्फ मयुरेश्वर विनायकाचे मंदिर आहे. पुण्यापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेला मयुरेश्वर मंदिराच्या 4 कोपऱ्यांवर बुरुज आणि उंच भिंती आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या 4 युगांची प्रतीके मानले जाणारे 4 दरवाजेही आहेत. येथे गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे आहे. येथील गणेश मूर्ती ही चतुर्भुज व त्रिनेत्री आहे. येथे नंदीचीही मूर्ती आहे. या ठिकाणी श्री गणेशाने सिंधुरासूर नावाच्या राक्षसाचा मोरावर स्वार होऊन वध केला आहे असे सांगितले जाते, म्हणून त्याला मयुरेश्वर असे म्हणतात. थेऊरचा चिंतामणी हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती मानला जातो. पुणे ते चिंतामणी गणपती मंदिर हे अंतर 27 किलोमीटर आहे. थेऊर गावात भीमा, मुळा आणि मुठा या 3 नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे, तसेच डाव्या सोंडेची व आसनारूढ पूर्वाभिमुख आहे. मूर्तीचे दोन्ही डोळे लाल मणी आणि हिऱ्यांनी मढवलेले आहेत. आता असलेले मंदिर हे मोरया गोसावींनी बांधले आहे. या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते असा विश्वास आहे. या मंदिराशी संबंधित अशी व्याख्या आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती मानला जातो. सिद्धिविनायक मंदिर हे कर्जत तहसील अहमदनगर येथील आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंनी सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला श्री सिद्धिविनायक असे म्हणतात. सिद्धिविनायक मंदिर डोंगरांच्या माथ्यावर बांधलेले आहे. त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. सिद्धिविनायक मंदिरातील गणेश मूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. अष्टविनायकांपैकी ही एकमेव मूर्ती आहे की ज्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूने आहे. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकांपैकी 4था गणपती मानला जातो. पुण्याजवळ रांजणगाव येथे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर 9व्या ते 10व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. येथील गणपतीची मूर्ती मोहतकट या नावाने ओळखली जाते. या स्थानासंदर्भात एक दंतकथा अशी आहे की त्रिपुरासूर यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारी देव महागणपती असे सुद्धा म्हणले जाते. ओझरचा विघ्नेश्वर हा अष्टविनायकांपैकी 5वा गणपती मानला जातो. पुण्याजवळील ओझर येथे विघ्नेश्वराचे मंदिर आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना याच ठिकाणी श्री गणेशाने त्याचा वध केला. त्यामुळे या ठिकाणी गजाननाला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर हे नाव पडले.
लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा अष्टविनायकांपैकी 6वा गणपती मानला जातो. पुण्याजवळील किल्ले शिवनेरीच्या सानिध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. गिरिजाचा आत्मज म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र म्हणजे श्री गणेश होय. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कापून बांधण्यात आले. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरावर 12 वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला वटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज म्हणून या गणपतीला गिरिजात्मक हे नाव मिळाले. महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती मानला जातो. महड हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. हे गणेशाचे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट असून त्याला सोनेरी कळस आहे व कळसावर नागाची नक्षी आहे. मंदिरातील मूर्ती पूर्वाभिमुख आहे. या मंदिराच्या चारही दिशांना 4 हत्तींची स्थापना केली आहे. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याची एक आख्यायिका आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंड तेवत आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती सापडली. तीच मूर्ती या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. माघ महिन्यातील चतुर्थीला येथे गर्दीचा महापूर असतो. पालीचा बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी 8वा गणपती मानला जातो. पाली हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे. मंदिराचे नाव बल्लाळ या गणेश भक्ताच्या नावावरून आहे. बल्लाळच्या आख्यायिकाबद्दल असे म्हटले जाते की या परम भक्ताला त्याच्या श्री गणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने श्री गणेश मूर्तीसह जंगलात सोडले होते, जिथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता. यावर प्रसन्न होऊन श्री गणेशाने त्याला या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधले गेले. हे मंदिर गोवा महामार्गावर नागोठणे आधी आहे. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. हे मंदिर अंबा नदी आणि प्रसिद्ध सरसगड किल्ल्याच्या मध्यभागी आहे. अष्टविनायक गणपतींविषयीची ही माहिती आपण सर्वांना आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच अशा प्रकारे नवनवीन माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल इन्फोयोग 1206 नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.